सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजितदादांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी अर्धा तास खलबत। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदादांचं मत। एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका, सूत्रांची माहिती। बीड प्रकरणामध्ये अजित पवारांना कोणते पुरावे हवेत? अजित पवार हतबल, महाराष्ट्राचे नेते असते तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलं असतं। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। भाजप माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं माफियाकरण होत आहे। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धस फडणवीसांची भेट घेणार। दरम्यान सुरेश धस यांनी अजित पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितली। बीडमधील हत्येचा तपास हा धूळफेक, सुरेश धस बोलतात, मात्र वरून दट्ट्या मिळाल्या की माघार घेतात, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। आज संध्याकाळी देशमुख कुटुंब आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार। हत्येच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबीय फडणवीसांशी चर्चा करणार। महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार। पराभूत उमेदवारांच्या वतीनं असीम सरोदे याचिका दाखल करणार। याचिकेमध्ये निवडणुकीच्या पराभवाबाबत शंका उपस्थित करणारे मुद्दे, सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये भाजपचा ठाकरे गटाला मोठा धक्का। ठाकरे गटाच्या 5 माजी नगरसेवकांचा आज भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीस, मोहोळ, बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार। मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महापालिका निवडणुकांसंदर्भात बैठक। पदाधिकारी आणि पक्षाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार। राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक। सकाळी 11 वाजता शिवतीर्थ इथे बैठक। बैठकीमध्ये राज ठाकरे पालिका निवडणुकीचा आढावा घेण्याची शक्यता। बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलन। राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, धनगर बांधव मोर्चामध्ये सहभागी होणार। विविध घटकांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी अजित पवारांची भेट घेतली। चंद्रपुरातील आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलनासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार। दुपारी 2 वाजता विज्ञान भवनामध्ये निवडणूक आयोगाची बैठक। देशात एचएमपीव्ही विषाणूची लागण झालेले 6 रुग्ण आढळले। एचएमपीव्ही विषाणू भारतासह जगभरात आधीपासूनच अस्तित्वात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट। नागपुरात एचएमपीव्ही विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडले। 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाल्याचा संशय। दोन्ही लहान मुलं उपचारानंतर बरे झाल्याची माहिती। आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज उच्चस्तरीय बैठक। एचएमपीव्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची बैठक। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बोलावली बैठक। राज्यातील 122 साखर कारखान्यांकडे 1685 कोटींची एफआरपी थकीत। 30 कारखान्यांनी एफआरपीची 100% रक्कम दिली। साखर आयुक्तालयाच्या अहवालातून माहिती समोर। राज्यात 2 दिवसांमध्ये थंडी वाढण्याचा अंदाज। मुंबईचं किमान तापमान 14 अंशांवर येण्याची शक्यता। अनेक शहरांचं तापमान 1 अंकी नोंदवण्यात येईल, हवामान अभ्यासकांचा अंदाज। नेपाळमध्ये 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप। नेपाळमधील लोबुचे इथे भूकंपाचा केंद्रबिंदू। दिल्ली, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।